माझं नाव निलेश रोकडे. मी आणि माझी वाईफ प्रियंका रोकडे आम्ही दोघांनी मिळून एक 15 वर्ष अगोदर ही नर्सरी चालू केली. नर्सरीचं नाव आमचं एन प्लांट्स नर्सरी अँड लँडस्केप सर्व्हिसेस आहे. आम्ही आमच्या नर्सरीमध्ये बाग कामं घेतो. आमच्याकडे भरपूर औषधी वनस्पतीचे रोपं आहेत, मेडिसिनल प्लांट्स आहेत, हर्ब्सचे प्लांट्स आहेत आणि गार्डनमध्ये उपयोगी सगळे रोपं आमच्याकडे अवेलेबल असतात. आम्ही आमचं शिक्षण आबासाहेब गरवारेमध्ये आम्ही दोघांनी एकत्र BSc बायोटेक्नॉलॉजी केलं आणि त्याच्यानंतर आम्ही मास्टर डिग्री प्लांट्स बायोडायव्हर्सिटीमध्ये जैवविविधतामध्ये आम्ही आमचं शिक्षण पूर्ण केलं. मास्टर डिग्री झाल्यानंतर आम्ही KF बायो प्लांटमध्ये कामाला होतो आणि त्यानंतर आम्ही विचार केला की आम्ही स्वतःचा व्यवसाय काहीतरी सुरू करावं. ते डोक्यात विचार आल्यानंतर आम्हाला रोपांमध्ये वृक्षामध्ये प्लांट्समध्ये खूप आवड होती दोघांनाही. तर आम्ही ही आवड पुढं नेण्यासाठी आम्ही आमची स्वतःची नर्सरी चालू केली. सर्वात पहिले आम्ही कोरेगाव पार्कमध्ये ABC फार्ममध्ये आमची नर्सरी होती. मग त्यानंतर आम्ही चालू केलं. मग नंतरनं NIBMला एक आमचा आउटलेट आहे, कोरेगाव पार्कला ग्लोबल विलेजला एक आउटलेट आहे आणि नंतर एक स्वतःची जागा घेऊन आम्ही कोलवडीला थेऊर गणपतीच्या तिकडे आम्ही स्वतःची तिकडे प्रोडक्शन युनिट आहे, तिकडे आम्ही स्वतः झाडं रोपं तयार करतो. असं हळूहळू करता गेले 5 वर्षामध्ये आम्ही 4 युनिट आमचे पुण्यामध्ये आहेत आणि भरपूर आम्ही कमर्शियल जे IT कंपनीज आहेत किंवा अजून काही शाळा आहेत, मोठे मोठे संस्था आहेत, कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये आम्ही लँडस्केपिंगचे कामं घेतो. आणि फक्त आम्ही आमचं व्यवसायपुरतंच आम्ही आमची नर्सरी नाही धरलेली आहे. म्हणजे आम्ही समाजकार्यामध्ये पण बिलीव्ह करतो की आजकाल करोनानंतरनं किंवा करोनाच्या अगोदर हे ऑक्सिजनचं आपल्याला महत्त्व कळालेलं आहे की झाडं सगळीकडे असणं खूप गरजेचं आहे. तर आम्ही जे चांगले चांगले सणसोद असतात, जयंती असते किंवा 14 एप्रिल असते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असते, तर अशा चांगल्या चांगल्या महत्त्वाच्या दिवशी आम्ही रोपं वाटप करतो किंवा प्लांटेशन ड्राईव्ह घेतो. असे भरपूर उपक्रम आम्ही घेतलेले आहेत. आणि पर्यावरण जे महत्त्व आहे, जे आमच्याकडं कस्टमर्स येतात तर त्यांना आम्ही ती माहिती देतो की आजकाल आपल्याला अर्बन एरियामध्ये पर्यावरण जपणं हे खूप गरजेचं आहे. ऑक्सिजनचं महत्त्व तर सर्वांना कोविड काळात कळालेलंच आहे की ऑक्सिजन किती महत्त्वाचं आहे. लोकांनी लाखो खर्च करून ऑक्सिजनसाठी मोठं युद्ध चालू होतं त्या काळामध्ये. आणि हे जे रोपं आहेत ते रोपं आपल्याला वाढवले पाहिजे, जगवले पाहिजे. हे रोपं आपल्याला मोफत ऑक्सिजन देतात. रोपं कधी आपल्याला त्याच्या मोबदला काही मागत नाही किंवा पैसे मागत नाही की आम्हाला एवढे पैसे हवेत तेवढे पैसे हवेत. हे झाडं आयुष्यभर आपल्याला मोफत ऑक्सिजन देत असतात. मला एक असा संदेश द्यायचा आहे की लोकांनी भरपूर झाडं आपल्या आजूबाजूला लावले पाहिजे. आणि आता हे सगळं अर्बनाईज झालेलं आहे. आपल्याकडं जागा कमी आहे. आपल्याकडं सोसायटीमध्ये बाल्कनीमध्ये थोडीफार जागा असेल तर तिकडे आपण देशी रोपं लावले पाहिजे. त्यांनी आपले फुलपाखरं वाढतात, आपले जे देशी पक्षी असतात ते सुद्धा त्याच्यावर येतात. तर या सगळ्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि गरजेच्या आहेत. आज थोडा 2 तास जरी पाऊस झाला तर पुण्यामध्ये सगळीकडं रोडवरती पाणी साचून जातं. सगळीकडं गट्टू लावलेले, सगळीकडे सिमेंट झालेले आहे. तर आपल्याला खरं तर थोडंफार रोपं लावण्यासाठी अशी मोकळी जागा ठेवली पाहिजे सरकारने. तर हे चांगले चांगले संदेश आम्ही आमच्या कस्टमरला किंवा आमच्याकडं आम्ही जे उपक्रम राबवतो, प्लांटेशन ड्राईव्ह घेतो, समाजकार्य करतो, तर अशा प्रकारे भरपूर वेळेस आम्ही मोफत रोपंही वाटप करतो किंवा कुठल्या संस्था असतील, NGO असतील त्यांच्यासोबत टायअप करून आम्ही भरपूर आजूबाजूला पुण्या परिसरामध्ये आम्ही रोपं वाटपाचे खूप प्रयत्न करत असतो. आणि ह्याच्या भविष्यामध्ये पण आमचे असे खूप मोठे मोठे प्लॅन्स आहेत की थोडं लार्ज स्केलवरती, थोडं महाराष्ट्र लेवलवरती किंवा इंडिया लेवलवरती आम्हाला नर्सरी एक्सपेन्शन पण करायचं आहे. आणि त्याच्यासोबत हे जे सोशल ॲक्टिव्हिटी आहेत तर हे पण आम्हाला ह्याच्यासोबत पण आम्हाला इंटरकनेक्टेड राहायचं आहे लोकांसोबत. शेवटी आपल्याला निसर्ग हे खूप महत्त्वाचं आहे लोकांना जगण्यासाठी, ब्रीदिंगसाठी. आपलं प्रत्येक श्वासामध्ये आपल्याला निसर्गासोबत कनेक्टेड राहणं खूप गरजेचं आहे. आणि हा संदेश मला या माध्यमातून जे सरांनी त्यांचा न्यूज चॅनल आहे त्या माध्यमातून आम्हाला सर्वांना हा संदेश द्यायचा आहे की झाडं लावणं हे गरजेचं आहे. आणि भविष्यामध्ये झाडं फक्त लावणंच नाही, त्याचं संगोपन करणं, त्याची काळजी करणं. आजूबाजूतले जे परिसरातले पुण्यामध्ये जे मोठे मोठे जुने झाडं आहेत ते तोडले गेले नाही पाहिजे. आता
आपल्या नदी आजूबाजूला रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट प्रोजेक्ट आहे, तर त्याच्यामध्ये पण खूप झाडं आपल्या पुण्यामधले कट केले जाणार आहे. तर हे पण आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की आपण ते झाडं जपली पाहिजे. जी नदी आपण लहानपणापासून बघत आहे, तर आपल्या पुढच्या पिढीला पण ती नदी दिसली पाहिजे, त्याच्या आजूबाजूची हिरवळ दिसली पाहिजे. तिकडं आपण सिमेंट आणलं, तिकडं कन्स्ट्रक्शन आणलं, तर ते नदीचं नाल्यामध्ये रूपांतर होऊन जाईल. तर आपल्याला जे आपण सिटीमध्ये राहणारे लोक आहेत, फक्त आपल्याला डेव्हलपमेंट, स्मार्ट सिटी आणि कमर्शियलायझेशन नाही करायचं आहे. आपल्याला निसर्गासोबत एक आपल्याला बॅलन्स ठेवायचं आहे. निसर्गाला पण जपायचं आहे आणि आपल्याला आपलं आयुष्य पण व्यवस्थित जगायचं आहे, डेव्हलपमेंट पण करायचं. तर दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर हा संदेश मला तुमच्या माध्यमातून सर्वांना देऊशी वाटतो. थँक्यू.